नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय इतिहास राज्यशास्त्र पाठ दुसरा इतिहास लेखन भारतीय परंपरा भाग 4। विद्यार्थी मित्रांनो, पहिले 3 भाग आपण जर पाहिले नसतील तर ते भाग अवश्य पहा, म्हणजे हा भाग आपल्याला समजण्यास मदत होईल। चला तर आजच्या पाठाला सुरुवात करूया। राष्ट्रवादी इतिहास लेखन। विद्यार्थी मित्रांनो, यामधील 2 विचार पहिले, एक वसाहतवादी इतिहास लेखन आणि दुसरं प्राच्यवादी इतिहास लेखन आपण भाग 3 मध्ये पाहिला आहे। त्याच्यातला हा तिसरा राष्ट्रवादी इतिहास लेखन। राष्ट्रवादी इतिहास लेखन। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला स्टेट बोर्डला 2 मार्काला विचारला जाऊ शकतो। पहा, 19व्या आणि 20व्या शतकांमध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल पाहायला मिळतो। महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळते। हा प्रश्न लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रिकाम्या जागात आणि चुकीच्या जोडीमध्ये विचारला जाते। म्हणजे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासूनच प्रेरणा मिळते। ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित असलेल्या इतिहासाला त्यांनी विरोध केला। मी आताच सांगितलं तुम्हाला की जेम्स ग्रँडफ असतील, कर्नल टॉड असेल किंवा जेम्स मिल असतील, यांनी जो इतिहास लिहिला तो पूर्वग्रह दूषित होता आणि त्याला विरोध करण्यासाठी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी राष्ट्रवादी इतिहास लेखनाची मांडणी केली। अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला। असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्षही केलं गेलं असेल असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला गेला। याच्यामध्ये पहा, महादेव गोविंद रानडे, त्याच्यानंतर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधा कुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिरासी, अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे आपल्याला उदाहरणांखातर देता येतील। हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संकल्पना चित्रांमध्ये विचारला जाऊ शकतो, थोडंसं लक्षात ठेवा। द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली होती। मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रातील तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती हे त्यांनी प्रतिपादन केलं। कारण मराठी सत्ता किंवा मराठ्यांचं साम्राज्य म्हणजे हा जंगलात लागलेला अचानक पेटलेला वणवा नसून तो सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रातील असणारी बऱ्याच काळाची तयारी होती हे स्पष्टपणे महादेव गोविंद रानडे यांनी द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात मांडली। हा प्रश्न तुम्हाला रिकाम्या जागेत किंवा चुकीच्या जोडीमध्ये विचारला जाईल। इतिहास लेखन, भाषाशास्त्र, उत्पत्ती आणि व्याकरण अशा अनेक विषयावर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत। आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे। काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे याचा पुरस्कार वि.का. राजवाडे म्हणजेच विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी केला। मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केली। म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधनं असा शीर्षक असणारे 22 खंड प्रकाशित केले। त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत। काय म्हणतात पहा वि.का. राजवाडे, इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन। इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण म्हणजे सर्व अंगानं, समग्र म्हणजे संपूर्ण
जीवन दर्शन. पुढे काय म्हणतात? केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरांसाठी कट कारस्थाने, युद्ध यांच्याच हकीकती नव्हे. म्हणजे इतिहास केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरांसाठी केलेली कट कारस्थानं किंवा युद्ध यांच्याच हकीकती म्हणजे कथा सांगणे इतिहास नाही, तर इतिहास म्हणजे मानवी जीवनाचं सर्वांगीण समग्र जीवन दर्शन होय. पुढे काय म्हणतात पहा, अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. अस्सल म्हणजे ओरिजिनल कागदपत्र, ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत, त्याच आधारावर इतिहास लिहिला पाहिजे यांचा आग्रह विका राजवाडे यांनी केला. इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ यांची स्थापना केली. विका राजवाडे यांचं एक स्टेटमेंट आपल्याला दिले. काय म्हणतात पहा, मानवी इतिहास काल व स्थळ, काल म्हणजे काळ, स्थळ म्हणजे जागा, यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार म्हणजे अंतिम चित्रण विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थळावर पसरवूनच दाखवला पाहिजे. म्हणजे काय म्हणतात पहा पुढं, काल, स्थळ आणि व्यक्ती म्हणजे काळ, स्थळ आणि व्यक्ती या त्रयीची म्हणजे तिन्हीची जी सांगड, तिलाच प्रसंग व ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते. म्हणजे इतिहासाची मांडणी करत असताना त्याच काळावर आणि त्याच स्थळावर पसरवून दाखवली पाहिजे, म्हणजेच आपल्याला योग्य इतिहासाची मांडणी होते. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी लिहिलेलं द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 म्हणजेच 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे विशेष महत्व आहे. ब्रिटिशांविरुद्ध जो भारतीयांनी लढा सुरू केला होता त्या लढ्याला प्रेरणा देण्यासाठी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 म्हणजेच 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिलं. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला चुकीची जोडी किंवा रिकाम्या जागेत विचारला. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. प्रादेशिक म्हणजे प्रत्येक प्रदेशवार इतिहास लिहिला गेला. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. म्हणजे भारतीय पातळीवर इतिहास लिहिले गेले. त्यानंतर प्रत्येक प्रदेशवार इतिहासाची मांडणी केली गेली. स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. एकीकडे राजघराण्यांच्या इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात असतानाच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहासही लिहिण्यास आता सुरुवात झाली होती. स्वातंत्र्योत्तर म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर, स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता आता विचारवंतांना वाटू लागली होती. या काळातील इतिहास लेखनात प्रामुख्याने 3 वैचारिक प्रवाह मुख्य दिसतात. 1. मार्क्सवादी इतिहास लेखन, 2. वंचितांचा इतिहास म्हणजेच सबल्टर्न हिस्ट्री आणि 3. स्त्रीवादी इतिहास. मार्क्सवादी इतिहास लेखन. मार्क्सवादी इतिहास लेखन कार्ल मार्क्सच्या विचारावर आधारित असणारा हा वाद, मार्क्सवाद. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात अर्थव्यवस्थेतील उत्पादनांची साधनं, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. मध्यवर्ती म्हणजे सेंट्रलायझेशन. 3च गोष्टी. 1. अर्थव्यवस्थेतील उत्पादनाची साधनं कशी आहेत, उत्पादनाच्या पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेत मानवी संबंध कसे आहेत. हाच विचार आपल्याला मार्क्सवादी विचारधारेमध्ये दिसतो. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र आहे. कोणतं सूत्र आहे? प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे अत्यंत महत्त्वाचं सूत्र
तुम्हाला मार्क्सवादी इतिहास लेखनाचं पाहायला मिळते. यावर सविस्तर चर्चा आपण पाठ क्रमांक 1 मध्ये केली आहे. पुढे पहा, मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, राम शरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला संकल्पना चित्रामध्ये विचारला जाईल. म्हणजे ज्यांनी भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन अत्यंत प्रभावीपणे केलं त्यामध्ये यांचा उल्लेख येतो. दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, राम शरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील. डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. त्यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचं उदाहरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला चुकीच्या जोडीमध्ये विचारला जाऊ शकतो. या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कुठलीही अडचण असेल, एखादा शब्द, एखादी संकल्पना, एखादी कन्सेप्ट आपल्याला नाही समजली, तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आम्ही तुम्हाला त्याची उत्तरे निश्चित देऊ. आमची मेहनत, आमच्या टीमची मेहनत आपल्याला आवडली असेल तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द कमी जास्त झाला असेल, आमच्याच्यानं कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर यासाठी आमची संपूर्ण टीम क्षमस्व आहे. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.